सोलापूर मध्यचे भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी कामाचा धडाका लावला आहे। विधानसभा जिंकल्यापासून ते आपल्या मतदारसंघात पायाला भिंगरी बांधल्यासारखं कानाकोपऱ्यात फिरताना ते दिसत आहेत। कोठेंचं पालकत्व खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेलं आहे। यामुळे कोठेंचं काम झटक्यात होत असल्याचं चित्र आहे। आता देवेंद्र कोठे यांनी समस्त सोलापूर शहरवासियांचं मोठं काम केलं आहे। कोठे यांच्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे तब्बल 8 कोटी रुपये वाचणार आहेत। सोलापूरकरांसाठी पाणी हा जिव्हाळ्याचा विषय। शहरवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या उजनीतून जलवाहिनीद्वारे आलेले पाणी शुद्ध करण्यासाठी पाकणी येथे 66 MLD जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित आहे। या जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाची जागा सोलापूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा विषय मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित होता। या प्रश्नी कोठे यांनी पुढाकार घेऊन 30 जानेवारी रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवला होता। इतकंच काय तर महानगरपालिकेने जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा हस्तांतरित न करून घेताच निविदा काढल्याने महानगरपालिकेचा भोंगळ कारभार कोठे यांनी चव्हाट्यावर आणला होता। तसेच त्यांनी पाकणी येथील वन विभागाची जागा महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती। यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस आणि पालकमंत्री गोरे यांनी दिले होते। आज अखेर मंगळवारी शासनाने वन विभागाची जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबतचा GR काढला आहे। यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे।